नमस्कार. या क्षणाला आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. काल अरविंद केजरीवाल यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचं संगनमत आहे आणि दोघंही सिंचन घोटाळ्यामध्ये सामील आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याशी मी बोलणार आहे. पवार साहेब, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. काल अरविंद केजरीवाल यांनी जो आरोप केलेला आहे की अजित पवार आणि नितीन गडकरी यांचं संगनमत आहे आणि सिंचन घोटाळ्यामध्ये दोघंही सामील आहे. नितीन गडकरींना जमीन दिलेली आहे अजित पवारांनी, असंही म्हणाले अरविंद केजरीवाल. या सगळ्याबाबत तुमची काय भूमिका आहे? पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला की जमीन नितीन गडकरींना दिलेली आहे का. माझ्या माहितीप्रमाणे ज्या एका संस्थेशी की जिथं गडकरींचा संबंध आहे अशा संस्थेला ती जमीन दिलेली आहे. ती जमीन पाटबंधारे खात्याची होती. ती नियमाप्रमाणे कायम स्वरूपात देता येत नाही, एका विशिष्ट कालावधीसाठी देता येते आणि ती विशिष्ट कालावधीसाठी दिली अशी माझी माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काल मी ऐकलं, तुमच्याकडूनही ऐकलं की ही जमीन गडकरींनी अर्ज केल्यानंतर 4 दिवसामध्ये दिली. माझी माहिती अशी आहे की अर्ज गडकरींनी दिल्याच्या नंतर 4थ्या दिवशी तो अर्ज संबंधित विभागाकडे पाठवला आहे. ते 4 दिवसात दिलेली नाही. संबंधित विभागाची नंतर बैठक होऊन त्याच्यामध्ये काय असेल त्या पद्धतीने निर्णय घेतला आणि प्रत्यक्षपणाने जमिनीचं पोझिशन हे काही महिन्यांनी मिळालं असेल. लोकांचा एक समज असा आहे की प्रशासनामध्ये की उद्या मंत्री म्हणून माझ्याकडे कुणी अर्ज केला आणि मी त्याच्यावर ऑर्डर केली तर ती ऑर्डर लगेचच्या लगेच कृतीमध्ये येत नाही. त्याला एक प्रक्रिया आहे प्रशासकीय, आणि ती प्रक्रिया पुरी व्हायला काही महिने सुद्धा लागतात. पवार साहेब, पण तुम्ही जो 4 दिवसांचा उल्लेख केलात, अजित पवारांकडे गडकरींनी अर्ज दिला तेव्हा गडकरी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते होते आणि अजित पवारांनी या अर्जाचा तातडीने विचार केला आणि त्यावर आपला शेरा लिहिला आणि मग प्रक्रिया सुरू झाली. 4 दिवसात हा विचार झाला. सर्वसामान्य माणसाच्या अर्जावर एवढ्या तातडीने कधी विचार होत नाही असा लोकांचा आक्षेप आहे. त्यावर आपलं काय म्हणणं आहे? माझी विनंती तुम्हाला एक आहे, तुम्ही एक दिवशी माझ्या ऑफिसमध्ये दिल्लीमध्ये या आणि माझ्या हाताखाली काम करणारे जे सेक्रेटरी रिटायर झालेले सेक्रेटरी त्याच्यापैकी कोणाशी बोला. मी ज्यावेळी दिल्लीमध्ये असतो, माझ्याकडे प्रस्ताव ज्या दिवशी येतो त्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते प्रस्ताव माझ्याकडून निर्णय म्हणजे त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली जाते. माझ्याकडे येणारा निदान 80% फाईल्स प्रस्ताव हा त्याच दिवशी, मी जर दिल्लीमध्ये असलो तर त्या दिवशीच डिस्पोज होतात. आम्हाला ह्या फाईल शिल्लक ठेवायची सवय नाही. जर दिल्लीच्या बाहेर असलो, परदेशात असलो तरच काही दिवस ह्या फाईल शिल्लक राहतात. नाहीतर हे निर्णय तातडीने घेतले पाहिजेत. आणि आपण निर्णय तातडीने घेतल्याच्या नंतर खाली तातडीने त्याची प्रक्रिया सुरू होते आणि ही पद्धत आम्ही जाणीवपूर्वक राबवतोय. पवार साहेब, ही जी जमीन देण्यात आली आहे गडकरींना, ही जमीन सिंचन प्रकल्पासाठी सरकारने अधिग्रहित केलेली जमीन होती. शेतकरी ती परत मागत होते कारण ती अतिरिक्त जमीन होती आणि तरी सुद्धा नितीन गडकरींना देण्यात आली असाही आक्षेप आहे. असा आक्षेप काल अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. आणि शेतकरी त्या जमिनीवर लागवड करत होते अगदी अलीकडेपर्यंत 2007 पर्यंत, तरी सुद्धा ती नितीन गडकरींच्या संस्थेच्या ताब्यात देण्यात आली. त्यामुळे नितीन गडकरी आणि अजित पवार यांचं साटलोट आहे असाही आरोप केला जातोय. काय म्हणाल त्याविषयी? 2 गोष्टी आहेत की एक असं आहे की धरणासाठी ज्यावेळी जमीन घेतली जाते त्यावेळेला अधिक जमीन घेतली जाते. ती 100%च्या सगळी 100% कधी पाण्याखाली जात नाही, काही शिल्लक राहते. पण ती शेवटी लॉंग टर्मच्या एखाद्या दिवशी अधिक पाऊस पडला, धरण जास्त भरलं तर त्याच्यासाठी ते लोक बुडीच होऊ नयेत म्हणून ती जमीन घ्यावी लागते. आणि तिचा वापर जर होत नसेल तर तो वापर करण्याच्यासाठी सुद्धा काही पद्धती आहेत. जे काही कागदपत्र माझ्या पाहण्यात आले त्याच्यामध्ये ज्या ग्रस्तांची ती जमीन होती ते त्या ठिकाणी शेती करत होते, आजही करतायत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ते सोयाबीन, कापूस, ज्वारी अशी काहीतरी पिकं घेतात. त्याच्याशिवाय जी जमीन शिल्लक राहिलेली होती की जी प्रत्यक्षपणानं पिकाखाली नव्हती ती गडकरींच्या संस्थेसाठी मागितली, गडकरींना व्यक्तिगत दिलेली नाही.
बरं गडकरींनी काय केलं त्या ठिकाणी? काही प्लॉट फाडले का? काही आणखीन काही केलं का? गडकरींनी त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मालाला प्रक्रिया करण्याच्यासाठी एक कारखाना काढायचा निकाल घेतला. विदर्भातले जे कारखाने आहेत ते बंद पडतायत. तिथले बंद पडलेले कारखाने चालू करण्याचं एक काम त्याने आपल्या शिरावर घेतलं. ते बंद पडलेल्या कारखान्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक कारण होतं, उत्तम दर्जाचा ऊसाचा पुरवठा होत नव्हता. म्हणून त्यांनी चांगलं सीड बेणं हे मागवलं आणि ते मल्टिफ्लाय करून ते शेतकऱ्यांना देण्याच्यासाठी त्या जमिनीचा वापर केला. त्या जमिनीतनं जे बेणं तयार केलं ते त्या भागातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांना देणं, त्याच्यातून त्यांच्या शेतात ऊस तयार करणं, तो ऊस आपल्या त्या कारखान्यामध्ये आणून प्रक्रिया करून साखर करणं, साखर करून त्याच्यातलं जे मोलॅसिस राहील त्यापासून इथेनॉल तयार करणं आणि साखर केल्यानंतर ऊसाचं जे चिपाट राहील ते जाळून त्यातलं वीज तयार करणं, असा एक कंपोजिट प्लॅन हा गडकरींनी त्या ठिकाणी केला. महाराष्ट्रात असे अनेक प्लॅन्ट आहेत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जवळपास 202 कारखाने अशा प्रकारचे एकंदर आहेत. त्या 202मध्ये अनेक कारखाने गडकरींनी जसं काम केलं तसं काम त्या ठिकाणी करतात. त्याचा परिणाम त्या भागातल्या उत्पादक शेतकऱ्याला एक आपल्या मालावर प्रक्रिया करण्याची संधी मिळते, 2 पैसे अधिक मिळतात आणि जे वाया जाणारा माल आहे त्या मालापासून आपण इंधनही तयार करू शकतो आणि वीजही करू शकतो. पण हे वेगवेगळे प्रकल्प नाहीत, एकाच प्रकल्पात या तिन्ही गोष्टी असतात. अनफॉर्च्युनेटली काही अज्ञानापोटी याच्यात हा आरोप केला असेल. मी आरोप करणाऱ्यांच्या हेतूबद्दल शंका घेत नाही, पण त्यांना या संबंधीची माहिती नसावी. पवार साहेब, तुम्ही गडकरींचं समर्थन करताय. गडकरी असं म्हणाले की मी जे काय करतोय तो व्यापार नसून हे सोशल एंटरप्राइज आहे, सामाजिक काम आहे. हे तुम्हाला पटतंय का? 17 वर्षामध्ये 1995ला गडकरींचा पूर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज स्थापन झाला आणि 17 वर्षामध्ये 15 कंपन्या त्यांनी सुरू केल्या आहेत. वेगवेगळे उद्योग आहेत, त्याच्यामध्ये पब्लिक लिमिटेड कंपन्या सुद्धा आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा आहेत. मला सांगा, हा सगळा सोशल एंटरप्राइज आहे, हे तुम्हाला पटतं का? साधी गोष्ट, समज महाराष्ट्र वसंतराव दादा पाटलांना ओळखतो. वसंतराव दादा पाटलांचं स्वातंत्र्याच्या चळवळीतलं योगदान सगळ्या राज्याला देशाला माहिती. त्यांच्या खांद्यावर ब्रिटिशांनी झालेल्या गोळीचे वन शेवटपर्यंत होते. दादा मुख्यमंत्री होते. दादा अनेक वर्ष पक्ष संघटनेचे प्रमुखही होते. वसंतराव दादांनी सहकाराच्या माध्यमातून अशा प्रकारचे अनेक कारखाने उभे केले आणि ते जाळं उभं करून लोकांच्या संसारामध्ये बदल करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला. माझ्या मते असे जे प्रयत्न आहेत, आज वारणा विजय कोरे विधानसभेचे सभासद आहेत. आज त्या ठिकाणी वारणा दूध, वारणा श्रीखंड हे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. वारण्याच्यामध्ये त्याला धरून वारणा बाजार उत्तम प्रकारचं डिपार्टमेंटल स्टोअर आहे आणि वारणा साखर कारखाना हा त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं चाललं आहे. आज जयंत पाटलांच्या परिसरामध्ये इस्लामपूरला तुम्ही गेला, हेच चित्र तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारची कारखानदारी महाराष्ट्रात जी उभी केली या सहकारी संस्थांच्या मार्फत, तुम्ही सप्टेंबर महिन्याचा महाराष्ट्र सरकारचा लोकराज्याचा अंक बघितला तर त्याच्यामध्ये माहिती आहे की अशा संस्थांची संख्या महाराष्ट्रामध्ये 2,24,000 आहेत आणि या संस्थांतले एकंदर उलाढाल 3,00,000 कोटी आहे आणि त्याचे एकंदर सभासद महाराष्ट्रामध्ये 5 कोटी आहेत. त्यामुळे असं आहे की उद्याच्याला एखादी कंपनी रिलायन्ससारखी अंबानी साहेबांच्या मालकीची असली, त्याचा लाभ त्यांना त्याच्या मर्यादित शेअर होल्डरला होत असेल तर तो भाग वेगळा आहे. आणि हे जे वसंतदादा किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृषी औद्योगिक उभारणीचं एक स्वप्न रंगून एक आदर्श लोकांच्या समोर ठेवला आणि समाज, हे बरोबर आहे पवार साहेब, वसंतदादांनी आदर्श ठेवला, हे अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण गडकरींच्या या ग्रुपमध्ये अनेक पब्लिक लिमिटेड कंपनीज आहेत आणि या पब्लिक लिमिटेडमध्ये खाजगी उद्योजकांचं शेअर होल्डिंग आहे, मोठ्या प्रमाणावर शेअर होल्डिंग आहे. एक उदाहरण द्यायचं तर काल जो आरोप झालेला आहे, IRBचे दत्तात्रय म्हैसकर यांनी पैसे गुंतवलेले आहे गडकरींच्या या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये. गडकरी 1995-99 काळात PWD मिनिस्टर होते, त्यावेळेला सगळ्यात मोठा फायदा IRB या कंपनीला झालाय. टोलची कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेली आहे आणि नंतर काही वर्षानंतर म्हैसकर जर गडकरींच्या कारखान्यामध्ये पैसे गुंतवत असतील तर हे संशयास्पद आहे असा आरोप झाला, तर तो गैर आहे का? दोन गोष्टी आहेत. कारखानदारी 2 प्रकारची असते.
हल्ली एक तर कोऑपरेटिव्ह कारखाने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याच्याबद्दल काही कोणाची शंका दिसत नाही तुमच्या म्हणण्यात सुद्धा. त्याबरोबर अलीकडं कोऑपरेटिव्ह म्हणजे अंतर्गत भांडणं आणि त्याच्यामुळे कोऑपरेटिव्ह बंद होतात असं दिसल्याच्या नंतर लोकांनी पब्लिक लिमिटेड कंपनी तिचा हजारो शेतकरी सभासद करून घ्यायचे. आणि माझ्या माहितीप्रमाणे गडकरींच्या त्याच्यामध्ये काहीतरी 14-15 हजार का काहीतरी असे शेअर होल्डर्स असतील. त्याच्यात मेजॉरिटी शेतकऱ्यांची असेल किंवा अन्य कोणाची असेल. एखादा कारखाना उभा करायचा असेल तर त्यावेळेस भांडवल उभं करावं लागतं आणि ते भांडवल उभं करण्याच्यासाठी काही लोकांची जर त्याच्यात साथ घेतली, शेवटी त्या कारखान्याचा उपयोग कोणाला होतोय? माझ्या मते कारखाना अशा प्रकारचा शेतीमालावर प्रक्रिया करणारा उभा केल्याच्यानंतर त्याचा उपयोग त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला किंमत मिळण्याच्यासाठी होतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये समजा कुणीतरी उद्या एखाद्या कारखानदाराने पैसे घातले काही मर्यादित, तर त्याच्यामध्ये काही त्याला फारसा फायदा नाही, कारण ह्याच्यातनं फार काहीतरी नफा बिफा मिळत नसतो. नफा हा शेतकऱ्यांना देण्याची पद्धत याच्यामध्ये असते. आणि त्यामुळं भांडवल जमा करण्याच्या संबंधीची जर मर्यादा असेल आणि त्याच्यात कोणाची त्यांनी मदत घेतलेली असेल, आम्ही खूप वेळेला बँकांची मदत घेतो, त्याच्यामध्ये मला स्वतःला काही गैरवाजवी वाटत नाही. पवार साहेब, मला प्रश्न हा विचारायचा आहे की गडकरी PWD मिनिस्टर होते त्यावेळेला IRBची भरभराट झाली. काही वर्षानंतर ही IRB त्यांच्या प्रकल्पामध्ये पैसे गुंतवत असेल तर लोकांना संशय आला, तर त्यामध्ये चूक काय आहे? ज्या उद्योगपतीला फायदा झालाय त्यांच्या मंत्रिपदापासून त्यांनीच पैसे गुंतवले, तर लोकांनी संशयाने पाहिलं तर लोकांना तरी दोष कसा देता येईल? मी लोकांना अजिबात दोष देणार नाही, कारण तुम्ही ज्या प्रभावीपणाने मानता ते म्हणल्यानंतर लोकांना खरंच वाटतं. त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मुद्दा हाच आहे की शेवटी काय उभं झालं, त्याचा बेनिफिट काय होतो, त्याचा फायदा गडकरींना मिळाला की आणखीन कोणाला किती मिळाला, याच्यासाठी गडकरींचं साधं म्हणणं तुम्ही चौकशी करा. मी सगळ्या चौकशीला तयार आहे. आणि त्यामुळं एकदा या संबंधीची वस्तुस्थिती ही लोकांच्या समोर येणं हे हिताचं आहे. त्याचं कारण शेवटी महाराष्ट्राच्या भल्याच्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची कारखानदारी शेतीच्या मालावर प्रक्रिया करणारी होणं गरजेचं आहे. आणि त्या कामामध्ये कुणाकडून काही चूक होत असेल तर त्या चूक होणाऱ्या लोकांच्या संबंधीची कडक भूमिका घ्यायला माझा 100% पाठिंबा आहे. पण ही प्रक्रिया थांबवावी आणि याच्यामध्ये कुणी लक्ष देऊ नये अशी भावना होऊन लोक नाउमेद होऊ नयेत ह्याची काळजी तितकीच घेतली पाहिजे.